थालीपीठ भाजणीचा माझा स्मॉल बिझनेस आहे. हे मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केलंय. खूप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय, की माझा स्मॉल बिझनेस आहे आणि थालीपीठ भाजणी माझं प्रॉडक्ट आहे. पण त्या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून कोणते-कोणते प्रॉडक्ट होते, जे मी गॅप घेण्यापूर्वी सेल केले होते आणि काही प्रॉडक्टला चांगला रिस्पॉन्स मिळाला होता आणि काही प्रॉडक्टला अजिबात काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही. प्रॉफिट नव्हता झाला. नो प्रॉफिट, नो लॉस अशावर सुद्धा मी ते प्रॉडक्ट सेल केलं होतं, कारण शिकण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की अजून कोणते-कोणते प्रॉडक्ट माझ्याकडे होते आणि त्या प्रॉडक्टचे स्टिकर आता माझ्याकडे अवेलेबल आहे. तर नमस्कार मंडळी, मी चैताली आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, थालीपीठ भाजणी व्यतिरिक्त माझ्याकडे उपवास भाजणीचे स्टिकरसुद्धा बनवलेले आहेत. पण अजून मी तुमच्यासोबत या प्रॉडक्टबद्दल शेअर केलेलं नाही आहे व्हिडिओमध्ये माहिती आणि हे प्रॉडक्ट मी अजून सेल करण्यासाठी तयार केलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं. आणि मला ऑनलाईन बिझनेसबद्दल काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे मी एकाच प्रॉडक्टवर काम करत होती आणि मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, की माझा मुलगा 10वी आहे आणि माझं रुटीन गडबडू नये त्यामुळे मी एकाच प्रॉडक्टवर काम करते. हे मी खूप वेळा सांगितलंय. तर खूप कठीण जातं सगळं एकटीने हँडल करणं. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे, की माझ्याकडे अजून कोणते प्रॉडक्टचे स्टिकर मी बनवले होते आणि कसा रिस्पॉन्स मिळाला होता. तर मी नवरात्रीमध्ये उपवास भाजणी तयार केली होती आणि हे स्टिकर मी त्याच वेळेला बनवले होते. पण उपवास भाजणी फक्त 3 किलो बनवली होती मी. जेव्हा मी उपवास भाजणी तयार केली, माझे सासरे वारले. त्याच्यामुळे मला नंतर पुढे हे प्रोडक्शन करता नाही आलं. कारण सुतक लागलं होतं, त्यामुळे मी थांबवून घेतलं होतं. आणि त्याआधी मी गणेशोत्सवामध्ये बेसन लाडूसुद्धा तयार केले होते. हे मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले. बेसन लाडूचे सुद्धा स्टिकर मी बनवले होते आणि शुद्ध तुपातले बेसन लाडू तयार केले होते. आणि हे स्टिकर मी गणेशोत्सवातच तयार केले होते. बेसन लाडूचं प्रॉडक्ट मी सेल करण्यासाठी. बेसन लाडू मी किराणा दुकानामध्ये ठेवले होते, बॉक्समध्ये पॅक करून. 11-11 लाडूचा बॉक्स तयार केला होता आणि त्यानंतर मी परत दिवाळीमध्ये ट्राय केलं बेसन लाडू, पण दिवाळीत मला अजिबात रिस्पॉन्स मिळाला नाही बेसन लाडूचा. फक्त गणपतीमध्ये गौराईला आपण दिवाळीचा पूर्ण फराळाचा नैवेद्य दाखवतो ना, त्यामुळे मला त्यावेळेस चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. तर यावर्षी त्या किराणा दुकानात जाऊन पुन्हा एकदा विचारून येईल. पण मला जेवढं झेपेल मी तेवढंच करणार आहे. कारण माझा मुलगा 10वीला आहे. सेम तेच सांगते. एकटीवर लोड करून घेणार नाही. जर कोणी मदतीला भेटलं, तर मग त्या व्यक्तीच्या मदतीने प्रोडक्शन करेल. पण एकटी मी जास्त प्रॉडक्टवरती काम नाही करू शकत आत्ता. कारण खूप लोड होऊन जातो आणि माझा हात पुन्हा मला सुजलेला वाटतोय. पण मी विचार करते चकली भाजणी, बेसन लाडूला थोडा वेळ लागतो, भाजायला खूप वेळ लागतो. आणि त्यानंतर मग ते थंड करणं, एवढे लाडू एकटीने वळणं ते पण खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे मी विचार करते, चकली भाजणीवर काम करावं गणेशोत्सवादरम्यान. तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चकली भाजणीचे स्टिकरसुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत. मी गेल्या वर्षी दिवाळीमध्ये बनवले होते चकली भाजणीचे स्टिकर. तर हे पण मी 100-100च बनवले होते स्टिकर्स. प्रत्येक स्टिकर मी 100-100 क्वांटिटीमध्येच तयार करून घेतले होते. आणि मी उलटं दाखवते. हे सगळे स्टिकर मी 100-100 क्वांटिटीमध्येच तयार केले होते. तर गेल्या वर्षी दिवाळीमध्ये मी हे चकली भाजणीचे स्टिकर तयार केले होते आणि चकली भाजणीला काय रिस्पॉन्स मिळाला, तर 20 किलो चकली भाजणी मी तयार केली होती आणि त्यातनं फक्त 1 किलो चकली भाजणी माझ्या मैत्रिणीचं किराणा दुकान आहे तिने घेतली. त्यानंतर मी भरपूर किराणा दुकानामध्ये जाऊन आली. त्यांनी ऑलरेडी 40-50 किलो स्टॉक भरलेला होता. त्यामुळे तिथे मला काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही आणि मी घरी आल्यावर मला टेन्शनच आलं होतं, की आता पुढे काय करायचं? एवढी चकली भाजणी काय करू? आणि ती एवढं वर्षभर ठेवू शकत नाही कारण मी प्रिझर्व्हेटिव्हज वापरत नाही प्रॉडक्टमध्ये. तर आजूबाजूला सांगून सेल केली आणि सासूबाईंनी सुद्धा मदत केली. ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना सांगून सेल केली. माझी जाव आहे तिने सुद्धा मला मदत केली होती. ती टीचर आहे, वैशाली नाव आहे तिचं. तिने सुद्धा मला मदत केली होती. तिने स्वतःसुद्धा माझ्याकडून चकली भाजणी, थालीपीठ भाजणी घेताना विकत घेतली आहे. फ्रीमध्ये कधीच घेतलं नव्हतं. आणि चकली भाजणी शेजाऱ्यांना पण मी सेल केली होती आणि चकलीसुद्धा मी बनवून विकली होती दिवाळीमध्ये. चकली भाजणी पूर्ण सेल होणार नाही हे माझ्या लक्षात आलं होतं. त्यानंतर मी काय केलं, चकली तयार करून सेल करायचा प्रयत्न केला. सगळ्यात आधी घरामध्ये मी चकली तयार केली. पाहिजे तशी चकली सुरुवातीला जमली नाही. एक्सपेरिमेंट केले, माहिती काढली, शेजाऱ्यांना विचारलं, कारखान्यामध्ये ज्यांनी काम केले चकलीच्या कारखान्यात त्यांना विचारलं आणि प्रयत्न केले.
त्यानंतर जेव्हा मला चकली व्यवस्थित जमली, मी 1-2 जणांना सांगितलं, सॅम्पल दिले. मग काही जणांकडून ऑर्डर्स मिळाले. जवळचेच काही एरियातले काही लोकांनी ऑर्डर्स दिली. असं करून जवळ-जवळ एक 3-4 किलो चकली मी तयार करून विकली. पण त्याच्यामध्ये अजिबात प्रॉफिट नव्हता मिळाला. पण चकली कशी बनवायची हे शिकले. थोडंसं चकली भाजणीचं पीठ एक्सपेरिमेंटमध्ये गेलं. थोडी कडक झाली होती सुरुवातीला, तरी पण आम्ही खाल्ली. घरामध्ये मुलांना आवडली ती कडक चकली. तरी पण ती खाल्ली होती मुलांनी. पण त्यानंतर मला चकलीचं अंदाज आला कशी बनवायची नेमकं. चकली भाजणी आणि तयार चकली असं दोन्ही मिळून एक 10 किलोपर्यंत सेल झाली होती. त्यानंतर 10 किलो पीठ राहिलं होतं. थोडं-थोडं करून मी घरामध्ये चकली बनवून घरात आम्ही खाल्ले. थोडे मी मम्मीकडे जाताना, माहेरी जाताना थोडे तिथे घेऊन गेली होती. सासूबाईंनी पुन्हा माझ्याकडून ते पीठ घेतलं आणि म्हणजे माझ्या नंदांना दिलं होतं. पैसे दिले होते त्यांनी. तर अशी करून ती थोडी सेल झाली. तर असा रिस्पॉन्स मिळाला होता. त्यामुळे मी विचार करते, की चकली भाजणीचे प्री ऑर्डर्स घ्यावे, प्री बुकिंग करून घ्यावी. म्हणजे मला लोडसुद्धा होणार नाही. माहिती आहे बिझनेसमध्ये रिस्क असतो. त्याच्यामुळे आणि असं नाही आहे, की चकली भाजणी एकदम लगेच ऑर्डर आल्यावरतीच मी तयार करणार आहे. तयारी तर माझी आधीपासूनच सुरू आहे. माझ्याकडे पॅकिंग मटेरियल आहे. चकलीचे स्टिकरसुद्धा अवेलेबल आहे आणि थोडे पैसे बिझनेसमध्येच मी इन्व्हेस्ट करत असते. तांदूळ मी घेऊन ठेवलेले आहेत चकली भाजणीसाठी. जर तुम्हाला चकली भाजणी ऑर्डर करायची असेल, प्री बुकिंग करायची असेल, तर नक्की मला DM करू शकता आणि माझ्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचाही असा काही एक्सपिरियन्स आहे का तुमच्या बिझनेस संबंधित ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. धन्यवाद.